कल्पना करा, परंपरेच्या नावाखाली एका लहान मुलीचं आयुष्य संपवलं जातं आणि कोणीही आवाज उठवत नाही. नमस्कार, मी सुनीता. आज आपण पाहणार आहोत दिग्दर्शक टी.एस. रंगा यांचा गीत, एक असा चित्रपट जो समाजातील काळ्या वास्तवावर थेट प्रकाश टाकतो. ही कथा आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेजवळच्या एका गावाची, जिथे अजूनही देवदासी प्रथा जिवंत आहेत. लहान मुलींना यल्लमा देवीला अर्पण केलं जातं, पण प्रत्यक्षात ही प्रथा त्यांच्या शोषणाचं साधन बनते. गावातील जमीनदार, पुजारी आणि श्रीमंत लोक या मुलींचा गैरफायदा घेतात आणि काही दलाल त्यांना पुढे शहरांमध्ये वेश्यालयात विकतात. ही फक्त परंपरा नाही, ही एक निर्दयी व्यवस्था आहे. या अंधाऱ्या जगात भाष्या, एक साधा मजूर, आणि त्याची पत्नी हनुमी हे दोघेही अजून माणुसकी जपून आहेत. गावात एक लहान मुलगी आहे, लक्ष्मी. तिला देवदासी बनवण्याचा निर्णय घेतला जातो आणि इथूनच सुरू होतो संघर्ष. भाष्या आणि हनुमी ठरवतात लक्ष्मीला वाचवायचंच. त्यांना साथ मिळते मास्तरजींची, पण त्यांच्या विरोधात उभा असतो देसाई, संपूर्ण व्यवस्थेचा आधार. गावकरी घाबरलेले, कोणी उघडपणे विरोध करत नाही, पण भाष्या आणि हनुमी समाजाच्या विरोधात उभे राहतात. धमक्या, दबाव, अपमान सगळं सहन करत ते लढत राहतात. क्लायमॅक्समध्ये संघर्ष तीव्र होतो. एकीकडे परंपरा आणि सत्ता, आणि दुसरीकडे माणुसकी आणि न्याय. हा प्रसंग प्रेक्षकांना हादरवून टाकतो. गीत म्हणजे गिधाडं, पण इथे गिधाडं म्हणजे पक्षी नाही, समाजातील ते लोक आहेत जे निरपराधांवर तुटून पडतात. टी.एस. रंगा यांनी गीत अत्यंत वास्तववादी शैलीत साकारलं आहे. खऱ्या लोकेशन्स, नैसर्गिक प्रकाश आणि साध्या छायांकनातून ग्रामीण जीवनाचं जिवंत चित्रण घडतं, ज्यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष त्या वातावरणाचा अनुभव येतो. देवदासी प्रथा, अंधश्रद्धा, गरिबी आणि सामंती व्यवस्था यांचा प्रभाव त्यांनी अतिशयोक्ती न करता प्रभावीपणे मांडला असून, बोलीभाषा आणि संस्कृतीला न्याय देत चित्रपटातून सामाजिक जागृतीचा ठळक संदेश दिला आहे. ओम पुरी यांनी साकारलेला भाष्या हा गरीब पण प्रामाणिक आणि धैर्यवान मजूर आहे, तर स्मिता पाटील यांची हनुमी ही एक मजबूत, जिद्दी आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहणारी स्त्री आहे. स्वतःच्या अडचणी असूनही ती लक्ष्मीला वाचवण्यासाठी भाष्यासोबत संघर्ष करते. स्मिता पाटील यांनी या भूमिकेला अत्यंत भावनिक आणि वास्तववादी रूप दिले आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेला हा एक निर्दयी दलाल आहे, जो निरागस मुलींना चांगल्या आयुष्याचे स्वप्न दाखवून त्यांचा व्यापार करतो. संगीतकार बी.व्ही. कारंथ यांनी चित्रपटाला लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा सुंदर संगम दिला आहे. यल्लमा यल्लमा हे गाणे कथेला भावनिक खोली देतात. हा प्रश्न फक्त लक्ष्मीपुरता मर्यादित नाही, हा आहे एका संपूर्ण अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध उभा राहणारा लढा. गीत आपल्याला अस्वस्थ करतो, विचार करायला भाग पाडतो. परंपरा जपायची की माणुसकी वाचवायची? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण खरंच अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभं राहू शकतो का? तुमच्या मते अशी प्रथा थांबवण्यासाठी समाज काय करू शकतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मिनिंगफुल सिनेमासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.